हॅलो फ्रेंड्स, मी सुचिता. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की माझ्याकडून काय चुका झालेल्या आणि ते तुमच्याकडून होऊ नयेत आणि ज्या चुका करायच्याच नाहीत ते पॉईंट्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आत्ता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझी वेट लॉस जर्नी शेअर केलेली, तर जसं मी काय फॉलो केलं तसंच मी तुम्हाला शेअर केलं आणि आत्ता पण मी तोच व्हिडिओ सांगणार आहे की काय चुका करायच्या नाहीत. तर मला माझा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे, मागचा प्रवासाचा असू दे, वेट लॉस जर्नीचा किंवा आत्ताचा, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा होऊ दे. मी एकही एक रुपया कॉस्ट तुमच्याकडून घेणार नाही आहे, पण जे मी काय केलं ते मला भरपूर लोकांपर्यंत हे शेअर करायचं आहे. तर असू दे, हे तुम्हाला मला सांगायचं होतं. आता आपण मेन पॉईंटवर येऊया की काय काय गोष्टी करायच्या नाहीत. तर हे आपण लक्षात घेऊया. पहिला मेन म्हणजे गोष्ट आहे तर टेन्शन. कारण मी सुद्धा टेन्शन घ्यायचे, अरे आज नाही माझं वजन उतरलं, अरे परत उद्या तेच आहे, मग आता काय करायचं, असं टेन्शन यायचं. मी एवढं स्ट्रिक्ट डाएट केलं, मी हे सगळं केलं, मी आज हे खाल्लं नाही तरी पण माझं उतरलं नाही. पण नाही, बॉडीला प्रत्येक गोष्टीची सवय व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो आपल्याला. प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे अशी होत नाही, फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि रिझल्ट हा नक्की मिळणारच, यात मात्र मात्र शंका नाही आहे. पण प्रयत्न आपले 100% पाहिजे. तर टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही आहे. प्रयत्न फक्त 100% द्यायचा, बाकी तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी जसं सांगितलंय तसं तुम्ही फॉलो करा आणि तुमच्याकडून चीट करू नका अजिबात. करेक्ट सगळं करा. काही त्यात म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि मेन पॉईंट सांगितला मी, टेन्शन घेऊ नका. कोण म्हटलं की बाबा अरे किती जाड झालायस, एवढं रनिंग करतोस, हे खातोस ते खातोस किंवा हे खातीस तू, नुसतं भाकरी खाऊन काय होतंय काय, नुसतं हे खाऊन काय होतंय काय, फक्त ऐकून घ्यायचं. कोणालाही त्या गोष्टीवर कमेंट द्यायची नाही, फक्त ऐकून घ्यायचं. वेळ आणि रिझल्ट सगळं काही दाखवून देते, जे माझ्या बाबतीत झाले. आता प्रत्येक जण, जो माणूस मला तेव्हा टॉन्ट मारायचा ना, तो आता इतका माझ्याशी गोड बोला लागला. अरे बापरे म्हटलं, हा इतका कसा साखर खाल्लाय हो माझ्याशी, इतकं गोड बोलतोय आता. तर वेळेनुसार सगळं काही बदलत जाते. आपलीच लोक आपल्याला नावं ठेवतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण इग्नोर करणं हे आपण शिकलं पाहिजे. आणि चालू करायचं आहे तर खूप मनापासून ना, असं म्हणजे मनाला ठरवायचं की नाही, मला आयुष्यभर डाएट करायचं नाही आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तसं मला थोडेच महिने करायचे आहेत, पण स्ट्रिक्ट करायचं आहे आणि रिझल्ट मला आणायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट म्हणला तर पाणी खूप महत्वाचं आहे. कारण शरीराला आपल्या मेटाबॉलिझम जो आहे तो कंट्रोल करण्यासाठी, पोट साफ होण्यासाठी पाणी 3.5 ते 4 लिटर पिलंच पाहिजे. आज मी बाहेर गेलोय, आज माझं पाणी राहिलं, आज माझं हे झालंय, त्या दिवशीचा दिवस वाया गेला. पोट साफ होत नसेल तर थोडंसं सुद्धा वजन उतरणार नाही. कारण मेन म्हणजे पोट दररोज सकाळी साफ झालंच पाहिजे. हा, कुणाकुणाचं होत नसेल पण सवय लागत्या. एक ग्लास लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी पिऊन सुद्धा होत नसेल तर जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असते तांब्या भरून घ्या. जोपर्यंत पोट साफ होत नाही तोपर्यंत एक्सरसाइजला उठायचं नाही. मेन म्हणजे हे लक्षात ठेवायचं, पोट साफ झालंच पाहिजे. नाही आता मी आवरते, आता एक्सरसाइज करते आणि नंतर पोट साफ होऊन जाईल असं तुम्हाला वाटलं तर नाही. पोट साफ एक्सरसाइजच्या आधी झालंच पाहिजे. ही मेन गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर मेन म्हणजे मीठ. आपण जे मार्केटमध्ये मीठ मिळतंय, जे पांढरं मीठ असतंय, तर ते अजिबात वापरायचं नाही. तुम्ही खाऊ नका, घरी वयस्कर माणसं असू देत, आई वडील असू देत, कोणी असू दे किंवा लहान मुलं असू देत, अजिबात हे जे बाजारात मीठ मिळतं ते वापरू नका. त्याला आपण सेंधा नमक पण म्हणतोय किंवा पिंक सॉल्ट म्हणतोय, तेच वापरायचं. आता ते कुठं मिळतंय तर आता बाजारात सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे. तरी पण तुमच्या आसपासच्या तिथं जर अवेलेबल होत नसेल तर डीमार्टमध्ये पिंक सॉल्ट आता अवेलेबल झालेला आहे, तुम्ही तिथून घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला पिंक सॉल्टच वापरायचं आहे, हे मेन लक्षात ठेवा. इथून पुढे आयुष्यभरासाठी. थोडासा रेट जास्त आहे, काही हरकत नाही. स्वतःचं हेल्थ महत्वाचं आहे. नंतर हॉस्पिटलला पैसे घालण्यापेक्षा चांगलं खाल्लेलं कधीही चांगलं. त्यामुळे पहिल्यांदा आपण घरातलं जे नमक आहे ना ते आपण वापरायचंच नाही अजिबात, डिस करून टाकायचं. पिंक सॉल्ट म्हणतात त्याला, सेंधा नमक म्हणतात. बाहेर बाजारात आरामात मिळते किंवा लोण पण आपण म्हणू शकतो त्याला, हे लक्षात ठेवा. पिंक सॉल्ट म्हटला की तुम्हाला बाजारात 100% मिळणार, नाहीतरी आपल्याला डीमार्ट ऑप्शन आहेच. आता त्याच्यानंतर म्हटलं की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले,
किंवा जेवताना एकेकांना सवय असते एक तांब्या भरून पाणी आणि जेवण खायचं, अजिबात नाही. पाणी अर्धा तासानंच पिलं पाहिजे. कारण तुम्ही जेवत असताय त्यात परत पाणी पिताय, त्याच्यावर थर थर जमा होत जातोय आणि त्यामुळे पूर्ण बॉडीचं जे सिस्टम असते ना पूर्ण खराब होऊन जाते. त्यामुळं जेवताना पाणी प्यायचं नाही, जेवायच्या आधी अर्धा तास प्यायचं. आजी जेवल्यानंतर अर्धा तास, आधी अर्धा तास नंतर अर्धा तास. हे पाण्याचं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला सवय असते की बाबा वजन उतरायचं आहे तर आता मी दिवसभर कोमटच पाणी पिणार. मी केलेलं, कारण मला असं वाटायचं मी असं ऐकलेलं किंवा व्हिडिओ बघतोय आपण आता बाहेर, असे आपण गप्पा बसत नाही, काय ना काय तर सर्चिंग चालू असते. तेव्हा मला कळालेलं की दिवसभरात कधीही तहान लागली ना तर कोमट पाणी प्या. ठीक आहे थंडी असते किंवा जिथं खूपच थंडी असते काश्मीर सारख्या ठिकाणी तिथं ठीक आहे कोमट पाणी, पण आपल्या इथं जिथं हीट असतो उन्हाळ्यात तुम्ही जर गरम पाणी पित असाल तर बॉडीमध्ये इतकं टेम्परेचर वाढेल की पोट सुद्धा साफ होणार नाही आणि मुळव्याध होणार, हे मात्र नक्की आहे. त्यामुळे जसं वातावरण असेल तसं प्या. थंडी सुटली आहे किंवा बाहेर खूपच पाऊस पडतोय तर तुम्ही कोमट पाणी प्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुमच्या जर बॉडीमध्ये ऑलरेडी जर हीट असेल तर कोमट पाणी हे फक्त सकाळी लिंबू पाणी सोबतच घ्या, नाहीतरी दिवसभर पिऊ नका. कारण मी पित होते, मला इतका हिटचा त्रास झाला, मग मला कळलं की हे माझं चुकलंय. सकाळी ठीक आहे 1 ग्लास, त्याच्यानंतर नाही प्यायचं. आणि परतची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी म्हटलं की मी वेट चेक करायचे, म्हणजे आहे माझ्याकडे अजूनही काटा वेट चेक करायचा, तर मी सारखं चेक करायचे जाऊन की वेट काय झालं. पण एक आठवड्यानंतर तुम्ही चेक करत जावा. घरात वेट मशीन ठेवा तुम्ही, पण सारखं चेक करू नका. कोणाकोणाला सकाळी एकदा चेक करायला आवडते, दुपारी परत रात्री नको. फार मनावर वाईट परिणाम होतात, टेन्शन विनाकारण येते. सारखं चेक करू नका, आठवड्यातून एकदा चेक करा, जेव्हा तुमच्या बॉडीला सवय होईल. माझं कसं झालेलं, पहिला 1.5 महिना अजिबात वजन उतरायचं नाही, पण जे 1.5 महिन्यानंतरचे 15 दिवस असतात किंवा 1 महिना 10 दिवसानंतरचे 20 दिवस असतात किंवा ते जे 25 दिवस असतात, म्हणजे 1 महिना 10 दिवस वजन उतरलेलं नव्हतं माझं. त्यानंतर दररोज ½ kg, अर्धा किलो माझं वजन उतरत होतं. त्यामुळे मला मग तेव्हा मी दररोज बघायचे की बाबा आज अर्धा किलो उतरलंय काय नाही. पण तुम्ही पहिल्या दिवसापासून बघत राहिला तर 1 महिना तर वजन उतरणारच नाही, कारण बॉडीला त्याची सगळ्या गोष्टींची सवय व्हायला पाहिजे. त्यामुळे सारखं अजिबात पहिल्यांदा तुम्ही चेक करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आठवड्यांनी तुमचं एक ठेवा की मी 4 दिवसांनी चेक करेन, किंवा मला असं वाटतं की माझं चुका लागलंय कुठं तर तेव्हा तुम्ही 4 दिवसाचं ठेवा किंवा आठवड्याचं ठेवा. जर संडेला पण चेक करायचं आणि कॅलेंडरवर मेन म्हणजे नोट डाऊन करायचं की माझं आज किती होतं, पुढच्या आठवड्यात किती झालंय, म्हणजे कॅल्क्युलेशन होतं माझं पूर्ण. मी कॅलेंडरवर आत्तापर्यंतची जर्नी लिहिलेली आहे. आणि ज्या दिवशी माझं वजन उतरायचं नाही ना तेव्हा मी तिथं सॅडचा सिम्बॉल टाकायचे की मला आज मी हॅप्पी नाही आहे कारण माझं आज वजन उतरलं नाही. म्हणजे कळतं की बाबा हा दिवस माझा वाया गेला, म्हणजे लिस्टमधून का गेला, तर मी आदल्या दिवशी काहीतरी चुकलेले होते, त्यामुळं माझं आज अर्धा किलो वजन उतरलेलं नाही. हे असं याच्यावरून मी कॅल्क्युलेशन सगळं करायचे. आणि मेन म्हणजे गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की त्या वजन काट्यामुळे मला एनर्जी पण यायची, मला खूप ताकद यायची की नाही मी करतेय बरोबर आहे, आता मला अजून करायचं आहे, मला अजून करायचं आहे, असं एक जिद्द तयार व्हायची की आता नाही आज माझं उतरलं ना मग उद्या उतरायसाठी मला अजून 100% म्हणजे पूर्ण द्यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक्सरसाइजचे ना व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे की मी काय काय करत होते. आणि मी हेही सांगते की मी वर्षभर एकच एक्सरसाइज केली नाही, बॉडीला जर मी एकच एक्सरसाइज करत राहिले असते तर काही फरक पडला नसता, फक्त वेट मेंटेन राहिलं असतं. पण थोडं थोडं बॉडीला स्ट्रेस वाढवत जायला लागतं, तेव्हा आपले वेट असतोय तो कमी होत जातोय. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये कसं सांगितलं, मी पहिला वॉकिंग करायचे, नंतर रनिंग करायला लागले. रनिंगची का गरज पडली तर तेव्हा मला कळत होतं की आता माझं वजन उतरत नाहीये, माझं आता वजन स्टिक झालंय. आणि मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ करेन की स्टिक झाल्यानंतर वेट काय करायचं. स्टिक होतोय, भरपूर वेळा स्टिक होतोय, वर्षातनं माझ्या म्हटलं नाही तरी 15 ते 20 वेळा माझं स्टिक झालं वेट. आणि तेव्हा परत टेन्शन यायचं, परत आता स्टिक झालं, आता परत कधी माझं वेट होणार, तेव्हा थोडासा डाएट चेंज करायचा. मी ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. मला सगळ्या गोष्टी शेअर करायचे जे मी काय काय केलंय ते. आणि त्यानंतर साखर खायची नाही. असं समजा की वर्षभर मी साखरेला माझ्या आयुष्यातून डिलीट केले.
किंवा तुमचं जिथंपर्यंत एम आहे 6 महिन्याचा असू दे 3 महिन्याचा असू दे तोपर्यंत मी साखर वर्ज केले, मला नाही खायचं. बरं असं गोष्टी असतात की शुगरची इंटेक शरीराला गरज असते, मग तेव्हा काय करायचं, फ्रुट्स खावा तुम्ही. असं होतंय. मला एक एकदा ना खूप विकनेस यायचा, म्हणजे असं वाटायचे, मला कळायचं की माझ्या बॉडीतलं शुगर लेवल कमी झालेली आहे. मी त्या दिवशी काय करणार, सकाळी ना जेवायच्या आधी एक 15-20 मिनिटं एक ग्लास पाणी घेणार, त्याच्यात एवढासा छोटा गुळाचा खडा असतो ना, मी गुळ सुद्धा ओरिजिनलच आणलेलं होतं, मी शुद्ध गुळ घेऊन आलेले. पैसे थोडे जास्त जातात, एकच आयुष्यात लक्षात ठेवायचं की दवाखान्याला पैसा घालायचा आहे की स्वतःच्या हे शरीरासाठी घालायचा. त्यामुळे मी गुळ सुद्धा शुद्ध आणून ठेवलेलं. तेवढासाच खडा मी पाण्यात टाकायचे आणि विरघळला की ते पिऊन टाकायचे. खूप एनर्जी यायची. म्हणजे त्या दिवशी जर वाटत असेल ना की मला आज एक्सरसाइज जास्त झाली किंवा मला आज विकनेस आला, खूप म्हणजे खूप एनर्जी येतात त्याच्यात. किंवा तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये विकनेस वाटत असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी आणि छोटासा गुळाचा खडा खाल्ला तरी काही हरकत नाही. आणि ह्या माझ्या वेट लॉसचा जो डाएट आहे ना त्याच्यामध्ये इतकी एनर्जी येतच नाही, त्यामुळं असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझी पद्धत चुकीची आहे तर तुम्ही केला नाही तरी चालेल. मी कुणालाही प्रेशर करत नाही आहे, मी डॉक्टर नाही आहे, मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते. त्यामुळं पटलं फक्त माझं आहे की माझं कमी झालं ना सगळ्यांचं होऊ दे, विनाकारण पैसे वेस्ट करायचे नाही आहेत, म्हणून माझी इतकी धडपड चालू आहे. माझ्या सुद्धा 2 छोट्या मुली आहेत, मी त्यातनं खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेअर करतोय की प्रत्येकाचं लाईफ चेंज व्हावं. कारण ना वेट लॉस झाला ना खूप छान आवडीचे कपडे घालायला मिळतात. एवढं डीमार्टला जायचे मी, पण हा ड्रेस बसत नाही, XXL बसत नाही, XXL बसत नाही. अरे मग माझ्या साईजचे कपडेच नाही नव्हते तिथं, मग कसं बसणार मला. तर मग असं होतंय. मग त्यापेक्षा थोडंसं मनाला कंट्रोल करायचं, छोटे छोटे हिल्सचे सँडल घालायला हाऊस होतोय. कारण वेट जर जास्त असेल कुठल्याही गोष्टीचा हाऊस होत नाही. किंवा काही साडी जरी वेअर केली तर अजिबात बॉडी शेपमध्ये दिसत नाही. त्यामुळं थोडासा स्ट्रगल करायचा. आणि ज्यांना कोणाला माझं पटत नसेल त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला नाही तरी मला काही हरकत नाही आहे. पण ज्यांना खरंच मनापासून कमी करायचं आहे ना, मी अगदी मनापासून तुम्हाला शेअर करते, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि आता नेक्स्ट आहे ते मैदा खायचा नाही. मैदा बेकरी प्रोडक्ट अजिबात खायचं नाही. परत सब्जा, बाजारातून सब्जा 1 किलो आणून ठेवा. मला वर्षभर 1 किलो सब्जा पुरेसा होता. तुम्ही 1 चमचा घातला ना भरपूर ते अगदी फुलतंय पाण्यात टाकल्यानंतर 10 ते 20 मिनिटांनी. त्यामुळे 1 किलो बस होतोय तुम्हाला. जरी तुम्हाला तेवढं आणायचं नसेल, खराब होत असेल तर तुम्ही पावशेर घेऊन या. पण सब्जा खूप कंपल्सरी तुम्हाला गरजेचं आहे आणि ते घरी आणायचंच आहे तुम्हाला. त्यामुळे सब्जा कंपल्सरी घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणि काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. किंवा तुम्हाला माझा डाएट कुठंतरी असं एकेकांना सवय असते की नाही ताई मला सकाळी नाश्त्याची गरज आहे, मला नाश्ता करायचाच आहे, तर तिथं काय करायचं. कारण मी ते पण मध्ये जरा केलेला, त्यामुळे मला त्यातला आयडिया आहे की त्यावेळी काय करायचं. जर असं असायचं ना, किंवा आता मी फिरायला जायचे, किंवा असं नाही डाएट झालं म्हणून फिरणं थोडीच आपण बंद करणार आहे. आणि मला खूप ट्रॅव्हलिंगची फिरायची आवड आहे, त्यामुळे फिरायला जायचे. तर तेव्हा कसं असायचं की थोडीच मला सकाळी 9 वाजता कोण जेवण देणार आहे, तेव्हा मी तो डाएट वापरायचे. जर तुम्हाला त्याची गरज असेल, म्हणजे सकाळी नाश्त्याला काय करायचं, दुपारी काय जेवायचं, संध्याकाळी थोडंसं स्नॅक्स काय खायचं, परत 5:30ला काय खायचं, हे तुम्हाला मी शेअर करेन. आणि तुम्ही खूप मनापासून ना प्रयत्न केला ना यश नक्की मिळणार. पण प्रयत्न केला पाहिजे. पहिले 8 दिवस वाटतंय की नाही होणार मला हे शक्य, पण नाही. मी सुद्धा रडली आहे. मी अक्षरशः एक दिवस रडत होते की मला भूक लागायची, मला कंट्रोल व्हायचं नाही. पण 8 दिवसांनी माझ्या बॉडीला इतकी सवय लागली ना की मला कोणी काही दिलं तरी नाही बाबा मला नाही खायचं, मला नाही आवडत हे. कारण तुम्हाला हेही सांगते, माझं आत्ता सुद्धा शुगर म्हणजे साखरेचे पदार्थ मला नाही आवडत. असं वाटतंय अरे काय अर्थ आहे त्याच्यात, शरीरासाठी काय बेनिफिट्सच नाही आहेत, मग का खायचं ते. मग खावा गुळाचं काहीतरी खावा, कधी तर गुळाचा शिरा बनवून खावा. गुळाचे खूप सारे पदार्थ आहेत. आणि हेही सांगते, माझ्या रेसिपीचं चॅनल आहे हॉटेल अभिसूची. घरी कमी तेलामध्ये कमी सामानांमध्ये रेसिपी कशी करायची ते सुद्धा मी त्याच्यावर शेअर केलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर सुद्धा हॉटेल अभिसूची टाकला ना तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा जो आयडी आहे रेसिपीचा ते सुद्धा तुम्हाला शेअर करेन की कमी तेलामध्ये कमी सामानांमध्ये आपण खूप काही आपले फूडी लोकांचे हाऊस ना पुरवू शकतो. फक्त स्वतःवर कंट्रोल पाहिजे. रोटी खायची, गव्हाची रोटी खावा जास्तीत जास्त. आणि मला हे पण सांगायचं की ज्यांना मेंटेन ठेवायचं आहे,
त्यांनी बाहेरचं थोडंसं कमी करा. सगळ्या गोष्टी घरी बनवता येतात, मग तुम्ही बनवायला काही हरकत नाही आहे. आता हळदपूड म्हणायला गेलं, हळदपूडमध्ये फूड कलर आता वापरला जातोय, तो शरीरासाठी किती हानिकारक आहे. मग अशाच गोष्टी असतात की ते आपल्या वेटवर सुद्धा परिणाम करतात. त्यामुळे मेन म्हणजे मीठ तुमच्या लाईफमधनं काढून टाका. पिंक सॉल्ट, सेंधा नमक हे तुम्ही वापरा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि अजून काय तुम्हाला अडचणी असतील किंवा अजून तुम्हाला काय माझ्याकडून अपेक्षा असतील की तू एक्सरसाइज शेअर कर, मी ते सुद्धा करेन. किंवा आपण दररोज लाईव्हचं एक्सरसाइज सकाळी घेऊया. मी काय करत होते, माझी सुद्धा एक्सरसाइज मी अशी दररोज 1 तास एक्सरसाइज करते. आपण दररोज लाईव्हमध्ये 1 तास एक्सरसाइज करूया, माझ्यामुळे तुमचा एक्सरसाइज होईल. आपण 5:30 किंवा 5चा टायमिंग ठेवूया, 1 तास एक्सरसाइज करूया. पण माझी खरंच इच्छा आहे की मी केले ना तर तुम्ही पण करा, कारण काही अवघड नाही आयुष्यात. फक्त प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतोय आणि प्रत्येक गोष्टीचं सातत्य हवे. सातत्याशिवाय काही अचिव्हमेंट आपण करू शकत नाही. आणि आज मी जे काय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ना ते नोट डाऊन करा आणि तेवढं तुम्ही लक्षात ठेवा की नाही करायचं. फार मी अवघड काही सांगितलेलं नाही आहे किंवा फार मी पैसे देऊन तुम्हाला बाहेरच्या गोष्टी फार महाग आहेत आणि त्या आणायला सांगितल्यात किंवा औषधं सांगितल्यात, काही नाही आहे. फक्त थोड्याफार गोष्टी स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि त्या मॅनेज करा. आणि ज्यांना भाकरी खायची नाही आहे किंवा ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना आवडतच नाही भाकरी, नाहीच मी खाऊ शकत, त्यांना अजून माझ्याकडे ऑप्शन आहेत की तुम्ही चपातीमध्ये अजून काय ॲड करून तुम्ही खाऊ शकताय. ते बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला भाकरी होतच नसेल तर मी ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन की चपातीसोबत काय मिक्स केल्यावर ते आपल्या वेट लॉस सुद्धा करतं आणि स्वतःच्या शरीरासाठी हेल्दी आहे. अधूनमधून तुम्ही फ्रुट्स खात जावा. फ्रुट्समध्ये नॅचरल शुगर असते, फ्रुट्स खाल्ला तरी काही फरक पडत नाही. पण चिक्कूमध्ये जास्त शुगर असते, त्यामुळे चिक्कू खायचा नाही. मी तो सुद्धा व्हिडिओ बनवेन की मी कोणते फ्रूट खात होते, कोणते फ्रूट खात नव्हते, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेन. आणि अजून काय डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ खूप लोक पाहताय, मला दिसतंय, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि मला लाईक पण करत नाही. तर तुम्ही करा, मला अजून एनकरेज मिळेल. अजून मला तुम्हाला खूप काय काय सांगायचं आहे. माझी अजून खूप मोठी जर्नी आहे. म्हणजे असे काय 1-2 व्हिडिओमध्ये नाही संपणार किंवा प्रत्येक गोष्ट मला लगेच लक्षात आली मी सगळ्याच गोष्टी आज माझ्याकडून शेअर झाल्यात असं नाही. थोड्याफार गोष्टी राहतात. आता लक्षात आलं मला त्याच्यावरनं की मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून तुम्हाला हे सांगायचं राहिलेलं की तुम्ही ताक घ्या. तर हां, ताक घेतलं पाहिजे. 2 ते 3 चमचे दही घ्यायची, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घाला आणि ते त्याच्यामध्ये त्याला ब्लॅक साल्ट म्हणून असते, म्हणजे काला नमक असतोय, तोही बाजारात मिळतोय. म्हणजे तुम्हाला जात नसेल, थोडंसं 2 चमचे दही आणि पाणी भरपूर घातल्यामुळं त्याचं चव बिघडते. मग त्यामध्ये काला नमक घालायचं. डायजेशनसाठी सुद्धा चांगलं आहे, चवीला सुद्धा चांगलं आहे, त्यामुळे पटकन आपण पिऊन जातोय. दही 2 चमचे घाला, 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये मस्त असं ताक एकजीव करून घ्या. म्हणजेच दही आणि पाणी एकजीव करून घ्या किंवा मिक्सरला ग्राइंड करून घ्या. तेवढाही तुम्हाला वेळ नसेल की रवीनं आपण एकजीव करावं तर तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण दही कमी आणि पाणी जास्त हे वापरा. कधी तर तुम्हाला वाटलं की नाही आज मला थोडीशी 2-3 चमचे दही खावंसं वाटते, अर्धी वाटी दही खावीशी वाटत्या, त्यावेळी तुम्ही स्प्राउट्स खाऊ नका, अर्धी वाटी दही खावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रोटीन्स असतात, कारण नॉनव्हेज जी लोक खातात त्यांना प्रोटीन्स जास्त प्रमाणात मिळाले जातात, पण व्हेज लोकांना प्रोटीन्स हे इंटेक कमी होतो, त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. तर मी सुद्धा व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे थोडंसं माझ्यात प्रोटीन्सची कमतरता मला वाटत होती की कमी आहे. मग थोडंसं आपल्या नियमितल्या ज्या आपल्या दिवसाचं जे रुटीन असते ना त्यात थोडंफार चेंज केलं तर सगळं मॅनेज होतं. चला, तर फार मोठा व्हिडिओ होतोय, आपण इथं स्टॉप करूया. आणि प्लीज माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि माझी अजून एकदा तुम्हाला सांगते की रेसिपीचं चॅनल आहे हॉटेल अभिसूची म्हणून, त्याच्यावर मी अगदी सिंपल रेसिपी टाकत असते, ते सुद्धा तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला छान छान गोष्टी, छान छान आवडीचे पदार्थ खाता येईल. तर चला, आपण व्हिडिओ इथंच थांबूया. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.